नमस्कार, मी अमित भास्कर म्हात्रे, अध्यक्ष रिजन्सी इस्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. माझे सहकारी सौ अम्मा चिलेकर आणि सौ पूर्विता बोसेकर. ही संकल्पना आली आमच्या लक्षामध्ये साधारण कोविडच्या दरम्यानमध्ये, जेव्हा महापालिकेने ओला कचऱ्याचं विलगीकरण स्वतः सोसायटीला करायला सांगितलं. प्रकल्प चालू करत असताना खूप अडचणी आल्या, चॅलेंजेस आल्या, पण कोकरे साहेबांच्या मदतीने आम्ही हा प्रकल्प 1 मे 2021 रोजी हा प्रकल्प सुरुवात केला. आपण काय करतो इथे, सभासदांच्या मदतीने आम्ही ओला आणि सुका कचरा याचं विलगीकरण करतो घरातूनच. ओला कचरा हा इथे आम्ही घेऊन येतो आणि मग इथे आल्यावरती त्याच्यामध्ये सॉडस्ट म्हणजे आपला लाकडी भुसा त्याच्यामध्ये मिक्स करतो. मग त्याला त्याची खत बनवायची प्रोसेसमध्ये आम्ही त्याला इन्व्हॉल्व करतो आणि साधारणपणे खत निर्मितीसाठी एक 7 दिवसाची प्रोसेस लागते आणि त्या अनुषंगाने आम्ही ती खत निर्मिती करतो. खत निर्मिती करत असताना आम्हाला साधारणपणे इथे चॅलेंजेस असे येतात की थोडासा वास असा जाणवतो, पण उग्र नसतो. पण स्टील तुम्ही पण आता याच परिसरात आहात आणि आजचा पहिला दिवस आहे, तर तुम्ही बघत असाल की वास असा एवढा नाही आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही हा जो प्रकल्प केलेला आहे, 1200 किलो आम्ही दिवसाला ओला कचरा जमा करतो आणि त्याचा खत प्रकल्प आम्ही इकडे राबवतो. निर्माण झालेला खत आम्ही, तुम्ही इकडचा परिसर बघत असाल, सोसायटीच्या अवतीभोवती 32 एकरचा परिसर आहे, तिकडे आम्ही जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांसाठी वापरतो आणि मग तो खत आम्ही, उर्वरित खत मग काही सभासद त्यांच्यासाठी घेऊन जातात. इथे तुम्ही दुसरीकडे बघत असाल, आमच्याकडे 160 KLDचा आम्ही वेस्ट वॉटरचा आम्ही मॅनेजमेंट प्लॅन्ट लावलेला आहे. तर इकडच्या सगळ्या झाडांना आम्ही सोसायटीमार्फत जो सांडपाणी आहे तो इथे आम्ही जमा करतो आणि या पिटमधनं जमा करून त्याची प्रोसेस करून तो पाणी आम्ही इथे युजेबल म्हणून वापरतो. म्हणून आमची ही रिजन्सी, हरित रिजन्सी कायम दिसून येते तुम्हाला. महापालिकेमध्ये आता खाजगी आम्हाला करण्याची वेळ यायचं कारण असू शकतं की डम्पिंगचे इश्यूज आहेत. बऱ्याच ठिकाणी डम्पिंग करायला लोकांना दिलं जात नाही, आजूबाजूच्या लोकांना त्याच्यामधनं अडचण येते. तर महापालिकेने हा एक उपक्रम घेतला असू शकतो की सोसायटीने स्वतःचा कचरा विलगीकरण करून त्याचं खत करून त्याला तिथेच संपवून द्यावं, म्हणजे निसर्गातली आलेली गोष्ट निसर्गात संपवायची. तर एखाद्या वेळेस त्यांनी प्रकल्प राबवताना प्रॉपर वेनी त्यांनी दिला नसेल म्हणून लोकांमध्ये हा थोडासा कन्फ्युजन निर्माण झाला असेल. पण मी तुमच्या माध्यमातून सगळ्या सोसायटींना आमंत्रण करेन की तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये या, सोसायटीमध्ये भेट द्या, आमच्या सभासदांशी भेटा, आमच्या सहकाऱ्यांची भेटा आणि प्रकल्प कशा सुंदर रीतीने राबवू शकतो याचं तुम्ही इकडनं एक उदाहरण घ्या आणि आपण नक्कीच महापालिकेला या अंतर्गत मदत करणं अपेक्षित आहे एक जबाबदार नागरिक म्हणून. आणि आम्हाला तो अभिमान आहे की आमची रिजन्सी जबाबदारीच्या बाबतीत सातत्याने कायम पुढे राहते. तुमच्या प्रकल्प महापौर तर नव्हते त्या काळामध्ये, आता नवीन कार्यकारिणीमध्ये महापौर बसलेले आहेत, तर नक्कीच आम्ही त्यांना देखील आमंत्रण करू. आयुक्त साहेबांनी नक्कीच भेट दिली, आयुक्त साहेब असतील, मग सूर्यवंशी साहेबांनी इथे भेट दिली होती. त्यानंतर आपले आता गोयल साहेब देखील इथे येऊन गेले होते, जाखड मॅडम पण येऊन गेल्या होत्या. तर व्हिजिट देऊन जातातच, म्हणजे नक्कीच आम्हाला प्रोत्साहन तर मिळतो. पण अडचण एकच आहे, आमची अडचण अशी आहे की फक्त 5% ही करामध्ये सवलत दिली जाते. पण 5% द्यायची, तर आता तुम्ही बघत असाल 12 स्टाफ आहे आमचा, साधारणपणे एक प्रोजेक्टला 20-20 लाख रुपये आम्ही खर्च केलेला आहे. त्याचं ॲन्युअल कॉस्ट जी रिकरिंग कॉस्ट आहे ती बिंग सोसायटी आम्हाला तेवढी बेअर करायला जमत नाही, जड जाते. आणि 1100 सभासदांना, म्हणजे साधारण 5000च्या वस्तीच्या सभासदांना हे कन्व्हिन्स करणं आम्हाला बऱ्या वेळी भारी पडतं. तर आम्हाला तुमच्या माध्यमातून विनंती राहील की कर सवलतीमध्ये 10% तरी मिळावी. एक खिडकी योजना महापालिकेने राबवावी, जेणेकरून आता आम्हाला काय करावं लागतं, वॉर्ड ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज फार उपायुक्तांपर्यंत जातो. मग उपायुक्तांकडनं आलं तर तिकडनं पुन्हा ती चेन खालती येते. तर एवढं सोपं नसतं, तेवढा वेळ द्यावा लागतो, फॉलोअप घ्यावं लागतं, अधिकारी नसतात, साहेब नसतात, व्हिजिट असतात.
तर महापालिकेला आणि आयुक्त साहेबांना विनंती राहील की वन विंडो योजना करा, एक खिडकी योजना करा, जेणेकरून तुम्ही जो उपक्रम जनतेसाठी राबवत आहात त्याला प्रोत्साहन मिळेल आणि 10% कर सूट तरी देखील अपेक्षित आहे. नमस्कार, मी पूर्विता आनंद भोसेकर, रिजन्सी इस्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजिंग कमिटीमध्ये मी आहे. आज इथे सांगायला मला अतिशय आनंद होतो आहे की आमची रिजन्सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एकावेळी 2 प्रोजेक्टवरती काम करते आहे. एक आहे वेट वेस्ट मॅनेजमेंट आणि दुसरं आहे जे वेस्ट वॉटर जे आहे त्याच्यावरती सुद्धा, म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणू सांडपाणी, त्याच्यावरती सुद्धा आपण काम करत आहोत. वेट वेस्टमध्ये आपल्याकडे जवळजवळ 1200 फ्लॅट आहेत, तर त्यामुळे जवळजवळ 1200 किलो डेली, म्हणजे महिन्याला जर तुम्ही हिशोब केला तर 36,000 किलो आपण जो कचरा आहे तो जमा करतो आहे, ओला कचरा, त्याचं सॅग्रिगेशन करतो आहे. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर त्या ओल्या कचऱ्यापासून आपण खत निर्मिती करतो आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लाकडाचा भुसा वापरतो आहे, कल्चर वापरतो आहे आणि त्या पद्धतीने म्हणजे त्याला प्रॉपर प्रोसेस करून 7 दिवसामध्ये आपलं जे खत आहे ते निर्माण होतं आहे. हे झालं आपलं वेस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर जे वॉटर आहे म्हणजे जे सांडपाणी आहे त्याबद्दल मी सांगू इच्छिते. 1200 फ्लॅट म्हटल्यानंतर सांडपाणी पण तेवढंच निघते, तर त्या पाण्यावरती सुद्धा आपण प्रोसेस करतो आहोत. जवळजवळ 1,60,000 लिटर पाणी आपण जे सांडपाणी आहे ते चांगल्या स्वरूपात त्याच्यावरती प्रोसेस करून ते पाणी आपण चांगलं बनवत आहोत. आणि ते जर तुम्ही रिजन्सीमध्ये आज फिरलात तर आपल्या रिजन्सीमध्ये बरेच गार्डन एरिया आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जी हिरवळ आहे जी दिसते आहे ती ह्या पाण्यामुळेच. हे पाणी आपण प्रोसेस करून हे पाणी आपण गार्डनमध्ये वापरतो आहे. हे खत आहे, हा जो ओला कचरा आहे ज्याच्यापासून खत बनलं आहे ते आपण गार्डनमध्ये वापरतो आहे. एवढंच नाही तर हा जो ओला कचरा आहे आज प्रत्येक घराघरामध्ये रिजन्सीमध्ये लोक विकत घेतात. आजूबाजूला जे तुम्ही बंगलोज बघतात त्या बंगलोमध्ये लोकांनी बऱ्याच ठिकाणी ना हे केलेलं आहे, झाडं लावलेली आहेत, तर तिथे सुद्धा हे खत वापरलं जातं आहे. म्हणजे मला थोडक्यात ह्याच्यातनं काय सांगायचं आहे की आज कल्याण डोंबिवलीमध्ये जो घन कचरा हा जो मोठा प्रश्न निर्माण झाला, आज जर तुम्ही डोंबिवली वेस्टला पाहिलं तर डोंबिवली वेस्टला बराच कचरा जमा आहे, त्याच्यावरून वाद सुरू झालेले आहेत आणि बराच वास येतो लोकांना. आणि मध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा नगरसेवकांनी ना तिथे मोर्चेसुद्धा केलेले आहेत. तर मला असं वाटते की प्रत्येक वेळी सरकारवर किंवा KDMCवरती आपण जबाबदारी ढकलून देण्यापेक्षा आपण जर प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये, आज जर तुम्ही डोंबिवलीमध्ये पाहिलं तर अनंतम आहे, पलावा आहे, आज आमचं रिजन्सी इस्टेट आहे आणि बरेच प्रकल्प, आता तुमचं पॅराडाईज आहे, साई पॅराडाईज आहे, असे बरेच प्रकल्प मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत. तर मला इथे सांगायला असं म्हणजे एक सजेशन द्यायला असं आवडेल ना की जसं आज रिजन्सी इस्टेटने आमची जी मॅनेजिंग कमिटी आहे, अमित म्हात्रे आहे, सचिन म्हात्रे आहेत, चंद्रास चौधरी आहेत आणि ओव्हरऑल आमची संजीवदा आहे, ओव्हरऑल जी आमची मॅनेजिंग कमिटी काम करते आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे व्हिजिट करा. तुम्ही इथे प्रत्यक्ष या प्रोजेक्टमध्ये कशा पद्धतीने काम चाललं आहे, कशा पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे हे सगळं समजून घ्या. आणि मला असं वाटतं कॉम्प्लेक्समध्ये आपण हे सहज शक्य करू शकतो. आज प्रत्येक कॉम्प्लेक्सला वेस्ट आहे, प्रत्येक कॉम्प्लेक्सला आज सांडपाणी आहे, तर आपण ह्याचा उपयोग का नाही करू शकत. आणि जे आपण आता कल्याणमधून आम्हाला काही वेळी डम्पिंग ग्राउंडचा वास येतो, तर ह्या कंप्लेंट करण्यापेक्षा आज मला सांगताना अतिशय आनंद होतो की माझी मॅनेजिंग कमिटी आहे ती यावरती काम करते, ह्यावरती सोल्युशन कसं काढता येईल. आणि आज जे आमचं स्वप्न होतं हे आम्ही प्रत्यक्षात इथे निर्माण केलेलं आहे. आणि आज जर तुम्ही आजूबाजूचा एरिया बघाल तर तिथे प्रचंड ग्रीनरी आहे. लोकांना इथे संध्याकाळच्या वेळी यायला आवडते, लोक म्हणजे बाहेरून लोक येऊन इथे फोटो काढतात. म्हणजे इतकं सुंदर लेवल आज आम्ही आमचं रिजन्सी इस्टेट, आमचा कॉम्प्लेक्स आहे तो निर्माण केला आहे. तर मला खरंच वाटते की आपण सगळ्यांनी इथे व्हिजिट करा, कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी. आणि मला असं वाटते की प्रत्येक वेळी कुठल्या कुठल्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेण्यापेक्षा आमच्याकडे या, आमचे चेअरमॅन, आमचे सेक्रेटरी हे खूप हेल्पफुल आहेत, त्यांच्याशी बोला, व्हिजिट करा आणि हा कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यावरती काम करा. धन्यवाद. मी शमा चिलेकर, मी रिजन्सीची रहिवासी आहे, मॅनेजिंग कमिटीची मी एक मेंबर आहे. तर मी सांगू इच्छिते की आमच्या इथे वेट वेस्ट मॅनेजमेंटच्याबद्दल तर माझ्या मैत्रिणीने आणि आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलंच तुम्हाला, पण लवकरच आम्ही इथे सॅनिटरी पॅडसाठी डिस्पोजल मशीन आम्ही लवकरच घेणार आहोत. कारण ते इकडे तिकडे आपण डस्टबिनमध्ये टाकतो आणि त्याचं डिस्पोजल बरोबर होत नाही. त्यासाठी लवकरच आम्ही मशीन घेणार आहोत आणि तेही तुम्हाला लवकरच बघायला मिळेल.
धन्यवाद.